महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीची चाहूल लागली आहे. पण ही केवळ निवडणूक नाही तर सत्तेच्या केंद्रावर नियंत्रण मिळवण्याची चाचणी आहे. येत्या काही दिवसात राज्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असून 26 नवीन आमदार मिळणार आहेत. या 26 जागांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ आकड्यांचा फेरबदल होणार नाही, तर सत्तेचं पुढचं गणित ठरणार आहे. या निवडणुकीचं सरळ गणित पाहिलं तर दोन भागात विभागलं जातं. पहिल्या 9 जागा या विधानसभेतील आमदारांमधून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या आहेत, तर उर्वरित 16 जागा या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघातून भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक दोन स्तरांवर लढली जाणार आहे. एक स्तर आहे विधानसभेतील आकड्यांचा आणि दुसरा स्तर आहे जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील संघटन शक्तीचा. जो पक्ष या दोन्ही स्तरांवर नियंत्रण ठेवेल तोच पुढील काळात राजकीय वर्चस्व गाजवू शकतो. 13 मे 2026 ला या प्रक्रियेतला महत्वाचा टप्पा आहे. या दिवशी विधान परिषदेतल्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. या सदस्यांमध्ये अनेक मोठी आणि प्रभावी नावे आहेत. त्यामुळे या 9 जागा केवळ रिक्त होणाऱ्या जागा नाहीत, तर त्या राजकीय प्रभावाच्या केंद्रबिंदू आहेत. या जागांवर कोण पुन्हा निवडून येतो आणि कोण बाहेर राहतो यावरून पक्षांतर्गत ताकद आणि बाह्य समीकरण दोन्ही स्पष्ट होणार आहेत. सध्याच्या विधानसभेतील संख्याबळ पाहिलं तर या 9 जागांचं एक अंदाजे चित्र तयार होतं. भाजपला सुमारे 5 जागा मिळू शकतात, शिवसेनेला 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 आणि उर्वरित 1 जागा ही चुरशीची होण्याची शक्यता आहे. मात्र हे गणित इतकं सरळ नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याचं चित्र आहे. आणि जर महायुतीने अपेक्षेपेक्षा जास्त उमेदवार उभे केले तर ही निवडणूक सरळ बिनविरोध न राहता संघर्षमय होऊ शकते. अशा परिस्थितीत क्रॉस वोटिंग, अंतर्गत नाराजी आणि गुप्त राजकीय व्यवहार या सगळ्यांचा प्रभाव दिसू शकतो. याच ठिकाणी खरी राजकीय कथा सुरू होते. ही निवडणूक एका अर्थाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्षाचा पुढचा टप्पा आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आहेत ज्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना फुटली, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी त्या फुटीचं नेतृत्व करत सत्ता स्थापन केली. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचं मतदान केवळ एका उमेदवारासाठी नसणार आहे, तर ते एका राजकीय ओळखीचं समर्थन असणार आहे. कोणत्या बाजूला किती निष्ठा उरली आहे याचं स्पष्ट चित्र या निकालातून समोर येऊ शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. फडणवीस हे आक्रमक वक्तृत्वासाठी ओळखले जातात, पण निवडणुकीच्या गणितात ते शांत आणि नियोजन पद्धतीने खेळतात. कोणत्या आमदाराला कसं हाताळायचं, कुठे नाराजी आहे, कोणाला कसं समजावायचं याचं सूक्ष्म नियोजन त्यांच्या राजकारणात दिसतं. त्यामुळे या निवडणुकीत दिसणाऱ्या लढाईपेक्षा न दिसणारा खेळ अधिक निर्णायक ठरू शकतो. या संपूर्ण समीकरणात राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात महत्वाचा घटक ठरतो. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा आणि अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर बदललेली राष्ट्रवादी काँग्रेस याचा परिणाम या निवडणुकीवर निश्चितपणे होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत राष्ट्रवादीकडे असलेली अतिरिक्त मतं कोणत्या बाजूला वळतात यावर निकालाचा तोल बदलू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादी ही केवळ सहभागी पक्ष नसून निकाल ठरवणारी ताकद बनू शकते. दुसरीकडे 17 जागांचा प्रश्न हा तितकाच महत्वाचा आहे. गेल्या 2.5 वर्षांपासून या जागा रिक्त होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यामुळे या जागा भरत्या आल्या नव्हत्या. मात्र आता निवडणूक आयोगाने 75% मतदान निकष लागू केल्यामुळे या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झालाय. या 17 जागांमध्ये राज्यातील अनेक महत्त्वाचे जिल्हे येतात, ज्यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे, सोलापूर तसंच कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांचा समावेश आहे. या जागा स्थानिक पातळीवरील ताकद मोजण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. येथे केवळ पक्षाचा चेहरा नाही तर कार्यकर्त्यांचं जाळं, स्थानिक नेतृत्व आणि संघटन शक्ती यांची परीक्षा होते. त्यामुळे या 17 जागांचे निकाल हे पुढील विधानसभा निवडणुकीसाठीची दिशा ठरवू शकतात. कोणता पक्ष जिल्हा पातळीवर मजबूत आहे आणि कोणता पक्ष केवळ राज्यस्तरीय चर्चांपुरता मर्यादित आहे हे स्पष्ट होऊ शकतं. आता संपूर्ण चित्र एकत्र केलं तर सरळ लढाई महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात दिसते. महायुती समोर जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं आव्हान आहे, तर महाविकास आघाडीकडे पुनरागमनाची संधी आहे. महायुतीकडे सत्तेची यंत्रणा, संसाधनं आणि सध्याचं संख्याबळ आहे, तर महाविकास आघाडीकडे असंतोष, सहानुभूती आणि पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची गरज आहे.
या निवडणुकीचा परिणाम केवळ विधान परिषदेतल्या जागांपुरता मर्यादित राहणार नाही. या निकालातून पुढील काळात कोणता पक्ष मजबूत होतो, कोणत्या पक्षाला तडे जातात आणि कोणत्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं हे स्पष्ट होईल. विशेषतः उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांसाठी ही निवडणूक प्रतिमेची आणि नियंत्रणाची परीक्षा ठरणार आहे. शेवटी महाराष्ट्राचं राजकारण हे केवळ विचारधारांवर चालत नाही, तर ते आकड्यांवर, नात्यांवर आणि योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांवर चालतं. या 26 जागांच्या निवडणुकीत कोण जिंकतं यापेक्षा महत्वाचं हे आहे की कोण नियंत्रण मिळवतो. कारण या निवडणुकीतूनच पुढच्या मोठ्या संघर्षाची दिशा ठरणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा खेळ कोण सेट करणार याची पहिली स्पष्ट झलक याच निवडणुकीतून दिसणार आहे. दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा.